नमस्कार मित्रांनो, मी मारुती मोहोळकर. मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या संदर्भामध्ये एक अतिशय महत्त्वाचे अपडेट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. मित्रांनो, या योजनेमध्ये जे पात्र शेतकरी आहेत, तर अशा पात्र शेतकऱ्यांची यादी ही आलेली आहे. तर ती यादी आपल्या मोबाईलवरती कशा पद्धतीने पाहायची, तर याची संपूर्ण प्रोसेस आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट हे आपल्यापर्यंत येत राहील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपल्याला पीएम किसान योजनेच्या जे पात्र शेतकरी आहेत, तर अशा पात्र शेतकऱ्यांची यादी पाहायची आहे. तर त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईल मधलं जे गुगल क्रोम आहे, ते गुगल क्रोम हे ओपन करून घ्यायचं आहे. गुगल क्रोम ओपन केल्यानंतर आपल्याला सर्च बॉक्समध्ये पीएम किसान असं टाईप करायचं आहे. पीएम किसान टाईप केल्यानंतर आपल्याला पहिलीच वेबसाईट पाहायला मिळते की pmkisan.gov.in. तर आपल्याला या वेबसाईटवरती क्लिक करायचे आहे. या वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे हे पेज ओपन होणार आहे. तर आपण या ठिकाणी पाहू शकतो की याच्यामध्ये भरपूर सारे ऑप्शन हे दिलेले आहेत. ई-केवायसी आहे, न्यू फॉर्मर रजिस्ट्रेशन आहे. त्यानंतर नाव तुमचं स्टेटस पाहायचं असेल तर ते स्टेटस देखील या ठिकाणी ऑप्शन आहे. तुम्ही पीएम किसान योजनेचं जे ॲप आहे ते ॲप देखील या ठिकाणी डाउनलोड करू शकता. तर आपल्याला या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेनिफिशियरी लिस्ट हा जो ऑप्शन आहे आपल्याला शेवटून 2 नंबरचा, तर त्याच्यावरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे पेज हे ओपन होणार आहे. बेनिफिशियरी लिस्ट. तर आपल्याला या ठिकाणी आपलं सुरुवातीचं जे काही राज्य आहे ते राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी आता आपलं राज्य या ठिकाणी सिलेक्ट करून घेत आहे, महाराष्ट्र. त्यानंतर तुमचा जो काही जिल्हा आहे तो जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. नागपूर, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली जो काही असेल, बीड वगैरे जो काही असेल तुमचा जिल्हा तो या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर सब डिस्ट्रिक्ट तुमचा जो काही तालुका असेल तो तालुका या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी सिलेक्ट ब्लॉकमध्ये देखील तुमचा तालुका असेल तालुका मी या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आणि व्हिलेजमध्ये तुम्हाला तुमचं जे काही गाव असेल ते गाव या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे. यामध्ये गावाची भरपूर लिस्ट दिली आहे. तुमचे जे काही गाव असेल तर तुम्हाला ते गाव या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पुढे गो रिपोर्टवरती क्लिक करायचे आहे. तुम्ही गो रिपोर्टवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारची ही बेनिफिशियरी लिस्ट ही येणार आहे. आता याच्यामध्ये जे पात्र शेतकरी असणार आहे तर अशा शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा जो काही हप्ता आहे वार्षिक जे 6,000 रुपये भेटतात ते 6,000 रुपये आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 6,000 रुपये असे 12,000 रुपये त्यांना वर्षाला मिळणार आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही ही जी लिस्ट आहे ती पात्र शेतकऱ्यांची लिस्ट आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता. तर ही लिस्ट मी या ठिकाणी या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे का हे चेक कसं करायचं, तर याच्यामध्ये अल्फाबेटिकल नुसार नाव आहेत. तुमचं जे काही नावाचं पहिलं अक्षर असेल ते तुम्ही या ठिकाणी टाकून सिलेक्ट करू शकता. या ठिकाणी पुढं नेक्स्ट करण्यासाठी जे काही खाली नंबर द्यायचा त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. तुमच्यासमोर अशा प्रकारची पेज येणार आहे. तर हे तुमच्या नेटनुसार नेटवरती डिपेंड असेल की किती वेळात ते येणार आहे. तुमचं नेट जर का स्लो असेल तर ते स्लो होईल आणि जर फास्ट असेल तर पटकन येईल. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये पात्र शेतकऱ्यांची लिस्ट मी पाहू शकता. त्यामध्ये जर का तुमचं नाव असेल तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 6 असे दोन्ही मिळून 12,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत. तर मित्रांनो, अशा पद्धतीने ही अतिशय महत्त्वाची अपडेट आपल्या भरपूर साऱ्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.